बातमी मुंबईतल्या महापौर बंगल्यासंदर्भात महापौर बंगल्याच्या दुरुस्तीसाठी मुंबई पालिकेची उधळपट्टी सुरू आहे। केवळ दुरुस्तीसाठी खर्च हा 3 कोटी केला जाणार आहे। इटालियन मार्बल्स लावण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केला जाणार आहे। बुधवारी होणाऱ्या स्थायी समिती सभेपुढे प्रस्ताव सादर केला जाणार आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी जय पवार आपल्या सोबत जोडलेले आहेत। जय पवार, पालिकेकडून उधळपट्टी विनाकारण केली जाते असा आरोप केला गेलेला आहे। काय काय घडलं या निर्णयासंदर्भात दिवसभरात? नक्की जगदीश, विरोधकांच्या माध्यमातून अशा पद्धतीचे आरोप त्या ठिकाणी केले जात आहे। मात्र एक महत्त्वपूर्ण निर्णय हा आजच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे आणि तो म्हणजे महापौर रितू तावडे यांच्या निवासस्थानासंदर्भात आता खर्च जो आहे तो मुंबई महानगरपालिका करणार आणि सुमारे 3.5 कोटींचा खर्च हा खरं तर या ठिकाणी महापौर बंगल्यावरती केला जाणार आहे। त्या ठिकाणच्या दुरुस्तीची कामं असतील किंवा नूतनीकरणाची जी काही कामं या बंगल्यामधील बाकी आहेत, हे सर्व कामांसाठी आता कोट्यावधींचा खर्च त्या ठिकाणी मंजूर करण्यात येणार आहे। गुरुवारी या संदर्भात सुद्धा एक बैठक पार पडेल। त्यानंतर रितू तावडे या मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटतील आणि त्यांच्यापुढे हा संपूर्ण प्रस्ताव देऊन या खरं तर पुढच्या कामाला सुरुवात होईल। त्यामुळे आता रितू तावडे यांनी ज्यावेळेस महापौर पदाची शपथ घेतली त्यानंतरच चर्चेंना उधाण सुरू होतं की या महापौरपदी शपथ घेतल्यानंतर आता महापौर निवासस्थानी हे कधी जाणार। कारण यापूर्वी आपण पाहिलं असेल की माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी जे आहे ते शेवटचं या ठिकाणी स्थान म्हणजे या ठिकाणी ते राहिलं होतं आणि त्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर आपण पाहतोय की रितू तावडे यांचं जय, मात्र हा जेव्हा निर्णय झालेला आहे 3 कोटी खर्च केला जाणार आहे, त्यानंतर विरोधकांनी नेमके काय आक्षेप घेतलेले आहेत? नक्कीच विरोधी पक्षांच्या माध्यमातून खरं तर अनेक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले जात आहे। कारण की मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून कोट्यवधींचा असा खर्च हा महापौर बंगल्यावरती करणं या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न हे उपस्थित केले जात आहे आणि त्यामुळे या संदर्भात आता येत्या 2 दिवसात सुद्धा जे ते विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। कारण ऋतू तावडे हे आता गुरुवारी या संदर्भात प्रस्ताव हा पुढे मांडतील। त्यामुळे आता या संदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात कशा पद्धतीने चर्चा होते यावरती काय नेमकं विरोधकांच्या माध्यमातून विरोध केला जातो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ठीक आहे जय, तुम्ही असेच जोडलेले रहा।